अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. 65 हरिपाठ कौच सुलभो, सुज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते. भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं. ज्ञानं तु गीतामृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्री संत ज्ञानेश्वरं, श्री संत ज्ञानेश्वरं. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तु श्री कृष्ण, जय तु ज्ञानदेव. आत्ता माझा क्लास सुरू झालाय रे. हां एक अर्ध्या 40 मिनिटांनी. काल आपण 50वी ओवी पाहिली होती आणि त्याचाच थोडासा संदर्भ घेऊन आपण 51वी ओवी बघणार आहोत. की तेवी तू ते मी गिवसी, म्हणजे तुझ्या आत्मस्वरूपाचा, किंवा तेवी म्हणजे तुझ्या, तू ते म्हणजे तुझ्या आणि ते म्हणजे ते. तर त्याप्रमाणे मी तुझ्या आत्मस्वरूपाचा शोध घेत असताना काय झालं, तेथे तू पण मी पणासी उखते पडे. उखते पडे ग्रासी, म्हणजे तिथे तू पण आणि मी पण हे दोन्हीही गिळलं जातं, नष्ट होतं आणि उरतं केवळ फक्त आत्मतत्वच. आणि ही दोघांची आगळीवेगळी भेट कशी आहे, सिद्ध भेट आहे. आपल्या देहबोली किंवा देहानी देहाशी केलेली जी भेट असते तशी ही भेट नाही आहे. ही एक वेगळ्या उच्च स्तरावरची भेट त्यांची झालेली आहे. आणि म्हणून आता ज्ञानदेव चांगदेवांना आपल्यापेक्षा भिन्न मानतच नाहीत. पहिल्यांदाही ते मानतच नव्हते, पण त्यांना त्याच्या फक्त ज्ञान करून देणं एवढंच त्यांचं कर्तव्य होतं. आणि म्हणून ते त्याप्रमाणे त्यांना सांगतात. किंवा परवा एकची ओवी झालेली होती की झोपेतून जागा झाल्यानंतर आपल्याला झोपेचं काही स्मरण म्हणजे काहीच दिसत नाही, झोपेला आपण पाहू शकत नाही. तर त्याच्यासाठी आज थोडंसं मला सांगावंसं वाटतंय की समर्थांनी सुद्धा जे निद्रा निरूपण केलं आणि त्याच्यावर आत्ता एका माधवी महाजन म्हणून ताईंनी एक वेगळी त्याला दिशा दिली. ती मला फार आवडली. की झोपेत लोकांचे सगळे काय काय म्हणजे असे विनोदी सगळे वर्णनं समर्थांनी केली आहेत. पण झोप म्हणजे कसली आहे ही, तर आपली अज्ञानाची झोप आहे. तशीच ही चांगदेवांची सुद्धा अज्ञानाची निद्रा होती. आणि त्या निद्रेतनं जागं करून आपल्याला आत्मज्ञानाच्या पहाट किंवा सकाळ उजेड झाल्यानंतर, जी प्रकाश आल्यानंतर जी आपली अवस्था असते तीच ज्ञानदेवांनी समजावून दिलेली आहे. नाही तर आपण आत्ता व्यवहार करताना आपलं सगळं देहाबद्दलचंच सगळं आपले कष्ट म्हणा, सगळे प्रयत्न म्हणा, सगळे आटापिटा म्हणा, हा त्याच्यासाठीच चाललेला असतो. म्हणून परवा मी त्या उत्तम पुरुषमध्ये सांगितलं तसं बरे ल्यावे बरे लिहावे, चांगले उत्तम कपडे घालावे, छान छान शृंगार करावा, अलंकार घालावेत, हे तर कोणीही करतं. पण आपलं अंतर्मन, अंतरंग शृंगारावं, आपलं मन स्वच्छ करावं, आपल्यातले विकार सगळे काढून टाकावे. आणि हेच नेमकं दोघांमध्येही खूप साम्य दिसते, ज्ञानदेव आणि समर्थ रामदास. तर आता 51वी ओवी बघूया आपण.
डोळ्याचे भूमिके, ती काल थोडीशी सुरुवात केली होती आपण. डोळ्याची भूमिके, डोळा चित्र होय कौतुके, आणि तेणेची तो देखे न डंडळिता. तर डंडळिता म्हणजे चलबिचल न होता, तो शब्द खूप छान वापरलेला आहे त्यांनी. आता डोळ्याचे भूमिके म्हणजेच डोळ्याच्या कडा, त्या काय आहेत? किंचित दाबायच्या. आपण जो लहानपणी असा खेळ करायचो बघा, डोळ्याला इथे दाबून, तर त्या दाबल्यानंतर डोळ्यापुढे एक असं विचित्र चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. काहीतरी चित्र विचित्र दृश्य आपल्याला दिसायला लागतं, आणि ते डोळ्यामध्ये कुठलाही विकार न होता ते दृश्य आपण डोळ्याकडून पाहिलं जातं. म्हणजे डोळ्यालाच ताण दिला जातो, इथं दाब दिला जातो, आणि डोळ्यांनीच ते विचित्र दृश्य न डंडळिता, म्हणजे डोळा न डंडळिता म्हणजे डोळ्याला चलबिचल न होता सुद्धा ते दृश्य तो पाहतो, डोळा पाहतो. आता इथं का असं सांगितलं आहे? हे क्षणभर आपण, आणि पुन्हा जर आपण हात काढून घेतला तर ते दृश्य आपल्याला दिसेनासं होतं. आता इथे ज्ञानदेव महाराजांनी चांगदेव महाराजांशी होणारी ही जी आगळी वेगळी भेट आहे, तर इथे ह्या डोळ्याचा दृष्टांत देऊन ते समजावून सांगतात ही भेट कशी आहे, त्याच्यातून काय आपल्याला त्यांना समजावून द्यायचं आहे, तर हे आपल्याला आता बघायचं. आपल्या डोळ्याला बोटाच्या साह्यानं, मी आत्ता जे सांगितलं तेच वेगवेगळे जण वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात, की कडेनं दाब दिला तर त्या डोळ्यातून विचित्र जे दृश्य दिसतं ते दृश्य ज्ञान, तो डोळा आपण पाहू शकतो. म्हणजे ते कधी जर कडा दाबल्या तर म्हणजे काहीतरी विकार निर्माण होतो, विचित्र दृश्य दिसतं, ते काही चांगलं दिसत नाही. आत्ता डोळे उघडे ठेवल्यावर आपल्याला सगळं जे जे काही कसं जसं आहे, जसं रूप आहे तसं सगळं जगाचं रूप दिसतं. आणि डोळा काळा म्हणजे ते बोट काढून घेतल्यावर मात्र डोळ्यासमोरील वास्तव दृश्य जसं आहे तसं दिसतं, आणि नाहीतर दाबून ठेवलं तर विचित्र काहीतरी वेगळं दिसतं. मग तसंच काय आहे की आत्ता जे मी सांगितलं अज्ञान किंवा अविद्या, या अविद्येमुळं मन, कल्पना आणि अविद्या यामुळं आपल्याला सगळे विकार होत असतात. बघा ना, आत्ता खूप जणांनी ठरवलेलं असतं की आत्ता आम्ही चांगदेव 65चाच अभ्यास करणार आहे, त्याच ओव्या समजावून घेणार आहे. पण काहींच्या बाबतीत असं घडलं असेल की नाही, काय रोज रोज चांगदेव 65 घेऊन बसलीस बाई, चला जरा आज आपण फेरफटका मारून येऊ, उद्या होळी आहे, होळीची तयारी करू. खरं तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात, आता शेवटी देईन ते, तर तुम्हा सगळ्यांना वंदन करायचे. आणि हे सगळं अविद्येमुळं विकार जे आपल्या मनामध्ये निर्माण होतात, की लगेच मनुष्य तिकडे, मन जे आहे ते तिकडं जातं. ते विकल्प मनात आले, वेगवेगळ्या कल्पना मनात आल्या, आणि मग लक्षात येत नाही की नाही, आजची ओवी तर फार महत्त्वाची आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे, ती आपल्या आचरणात आणली पाहिजे. आणि हे कधी होतं? जेव्हा ते मन किंवा चित्त आपलं शुद्ध होतं. ते शुद्ध झाल्याशिवाय आपल्या मनामध्ये त्या शिवाचं किंवा परमात्म्याचं प्रतिबिंब घडतच नाही, पडतच नाही. आणि ही सगळी परमार्थाची वाटचाल आता आपण करतोय, खूप 4-5 वर्षापासून करतो आहोत. तर ती चित्तशुद्धी झाल्याशिवाय ही वाटचाल आपली पांगळी आहे. म्हणून ज्ञानदेव ते योगी पण होते आणि महावैष्णव पण होते. तर काल म्हटलं तसं त्यांचे वेगवेगळे अभंग आहेत, आणि त्या अभंगातले सुद्धा चरण आपल्याला हे असे काहीतरी सांगतात, किंवा ज्ञानेश्वरीतले सगळे दृष्टांत आपल्याला आठवायला लागतात, की असेच काही दृष्टांत त्यांनी ज्ञानेश्वरीत पण जागोजागी दिलेले होते. आत्ता मी कालही म्हटलं होतं की ही भेट जरा वेगळी, आणि ही भेट झाल्यानंतर कालच्या ओवीत जसं सांगितलं की आता तू पण आणि मी पण हे संपतं. म्हणजे आता तू मी करणंच संपणार आहे. आपल्या आयुष्यात सुद्धा आपलं करून बघायचं आहे की असं घराघरात जे जे नाती आपली असतात, बहीण भाऊ असतील, नवरा बायको असतील, आई वडील असतील, मुलं असतील, तर त्यांच्यामध्ये किती चालतं हे?
तू असं केलं, मी तसं केलं, असं झालं तसं झालं. खेळताना आता आपले परवा जिंकून आले, पण जे जे जिंकले नसतील त्यांच्यात चाललं असेल, भारत का जिंकला, तुम्ही असं केलं. तर आपल्यातल्या अमुक कोणीतरी काहीतरी केलं. हे जे तू मी पण, तू पण मी पण, हे जेव्हा संपून जातं आणि चांगदेवाचा आत्मा आणि ज्ञानदेवांचा आत्मा हा एकच आहे, ही जी भेट झाली ही त्यांची सिद्ध भेट आहे. आणि अशी आपली घरात म्हणा, संसारात म्हणा, समाजामध्ये, देशादेशामध्ये आता मोदीजींचे खूप प्रयत्न चालले आहेत. आता ते मॉरिशसला आहेत. प्रत्येक देशाशी मैत्रीचे संबंध जोडून हे विश्वची माझे घर जे ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे तेच आपल्याला अंमलात आणायचं. आणि ते जेव्हा होईल त्यावेळेला काय होईल की आत्माच द्रष्टा होईल, आत्माच दृश्य होईल आणि आत्माच दर्शन होईल. म्हणजे त्रिपुटी जी पहिले 5-7 श्लोक अगदी आपण त्रिपुटी खूप पाहिलं होतं, तर ती त्रिपुटी संपुष्टात येईल. आणि ही द्वैता पलीकडची जी भेट आहे, डोळ्यांनीच डोळ्यांना पाहायचं आहे, त्याचा तोच द्रष्टा आहे आणि तेच दृश्य आहे, तेच दर्शन आहे, हे आपल्याला समजून घ्यायचे म्हणण्यापेक्षा आपल्या अनुभवात आणायचे. आपल्याला जर असा भेद दिसलाच नाही सगळ्यामध्ये, सर्वामुखी सर्वाभूती सर्वामध्ये परमेश्वर जर दिसायला लागला, परमात्मा दिसायला लागला, तर आपल्याला हा जो भेदभाव आहे हा संपून जाईल. आणि आपल्याला भेट म्हटलं की काय असतं, 2 व्यक्ती वेगवेगळ्या असतात किंवा वेगवेगळे पदार्थ असतात. आता बघा, अन्नकोट करतात किंवा हल्ली वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतात पदार्थांच्या. एकच पदार्थ असेल, पण समजा 50 महिलांनी एकच पदार्थ त्यांच्या घरून करून आणला, तरी त्यात किती विविधता असते. त्याचं जणू काही संमेलनच तिथं भरतं. प्राणीसुद्धा बघा, सगळे प्राणी आपण झूमध्ये बघतो, प्राणी संग्रहालयात बघतो किंवा असं आता आसामला वगैरे तिकडे सगळे जाऊन ते आपण वेगवेगळे प्राणी असे रस्त्यामध्ये किंवा ह्यालाही आपला भेडाघाटच्या इकडे पाहिलं. आणि वाघांचं जंगल आहे, जिथे आहे तिथं सगळ्या वाघांमध्ये सुद्धा किती भिन्नता असते. एकमेकांना भेटून त्यांच्यामध्ये सुद्धा कशी होत असेल ती देहाची ती भिन्नतेची भेट असते. इतरांना पाहताना कुठल्या तरी अपेक्षेनं आपण पाहतो. आता वेगवेगळी संमेलनं होतात किंवा आम्ही ते कॉन्फरन्स घ्यायचो, तिथं वेगवेगळ्या देशातले, वेगवेगळ्या राज्यातले सगळे संस्कृत विद्वान येणार, प्रत्येकजण आपापल्या विषयावर बोलणार. तर हे सगळं द्वैतात घडत असतं. आणि म्हणून द्रष्टा म्हणजे पाहणारा, जे पाहतो ते दृश्य आणि जे घडतंय ते दर्शन, हे सगळं आपल्याला व्यवहारामध्ये आपण सारखं अनुभवत असतो. हे द्वैतातलं दर्शन असतं, द्वैतातली भेट असते. पण ज्ञानदेव चांगदेवांकडे पाहताना फक्त त्यांच्या आत्मस्वरूपाकडे पाहतायत. त्यांनी दाढी वाढवली का, त्यांनी हे चटास वाढवलेले आहेत का, त्यांनी कुठली वस्त्र परिधान केलेली आहेत, हातात चाबूक कशाचा घेतलेला आहे, कशावर बसून आलेत, याच्याकडं आपलं लक्ष आहे. आपण सगळं त्याचा बाहेरचा पेहराव बघतो. ज्ञानदेव फक्त त्याचं आत्मदर्शन, आत्मरूप पाहतात. तर कालही मी सांगितलेलं होतं की एखाद्या कागदावर, उदाहरण घेऊया आपण, एखाद्या कागदावर चित्र काढतो. काल आता आम्ही आरतीला गेलो होतो आणि माझी शेजारची एक छोटी मैत्रीण म्हणून, छोटी 4-5 वर्षाची, तर ती आली, कापऱ्याजी करत आली आणि मंदिरात आली आणि म्हणे मला काहीतरी द्या. आता आरती करायच्या वेळी लिहिलं काय द्यायचं, तर तिनं तिथं खडूंचा एक हे पाहिला, बॉक्स पाहिलं, डबा पाहिला. तिनं त्यातले 4-5 खडू घेतले आणि देवाजवळ बसून तिची रंगकाम सुरू झालं. छान चित्र काढत होती, त्याच्यात रंग भरत होती. तेच उदाहरण बरोबर आता मला सांगावंसं वाटते की कागदावर असेल, फळ्यावर असेल, आपण चित्र काढतो आणि ज्याच्यावर चित्र काढायचं तो कागद असेल किंवा ती फरशी असेल, फळा असेल, तो वेगळा असतो. त्याच्यावर जे चित्र काढतो ते चित्र वेगळं असतं आणि काढणारी ती मुलगी पुन्हा वेगळी आहे. किंवा आपण नाही का आता छान बोर्ड सजवतो, कार्यक्रम असला की त्याला सगळी हे चित्र, रंगीतकाम, छान अक्षरं, असं सगळं सजवत असतो. मग हे 3 गोष्टी असतात की नाही.
तो फळा वेगळा, तो कागद वेगळा, त्याच्यावर काढलेलं चित्र वेगळं आणि काढणारा वेगळा. मग तसंच डोळ्यावरच जर डोळ्याचं चित्र काढलं आणि तो डोळाच पाहतो आहे, म्हणजे हा द्रष्टा, दृश्य आणि दर्शन या 3 गोष्टी नाममात्र आहेत. पण डोळा फक्त सत्य आहे. त्या डोळ्यावरचं चित्र आपल्याला काही दिसणार आहे का हो? नाही. तशीच आत्म्याला कशाचीही अपेक्षा नाही. तो नेहमी निरपेक्ष अवस्थेत असतो, स्थित असतो, शांत असतो. आता चांगदेव 1400 वर्ष ज्यांनी साधना केली असे योगी होते, महापुरुष होते. आणि ज्ञानदेव तर त्यांच्या नावातच आहे, ज्ञानाचे देव, ज्ञानी. मग अशी जी दोघांची भेट झाली आहे ही अलौकिक भेट आहे. मी तुची भेट नाहीच आहे. आत्माच आत्म्याच्या ठिकाणी अखंड भेटत आहे. त्याला काही थांबावंसं वाटत नाही. आपण म्हणतो हो मी केव्हा, माझ्या घरी अमकं पाहुणे येणार आहेत, मी काय तुमच्या इथं भेटायला आले आणि एवढा वेळ बसले. आपली ही व्यवहारातली भेट फार वेगळीच असते. त्याला मर्यादा आहे, लिमिट आहे, वेळेची मर्यादा आहे, सगळ्याचीच मर्यादा आहे. पण ह्या आत्मरूप भेटीला काही मर्यादा नाही आहे. आणि ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञाता ही भिन्नता स्वीकारतो. पण जर ज्ञाताच ज्ञेयरूप झाला तर ज्ञान कसलं? म्हणजे त्या ज्ञाता ज्ञेय ज्ञानची पण त्रिपुटी संपली की तसं रोजचं आपलं ज्ञान. आता बघा कॉम्प्युटरचं ज्ञान, काल दादा मला सांगत होते की खालचं डाव्या बाजूचं बटन तुम्ही व्हिडिओचं बंद करा, पण माझा स्क्रीनच गेलेला होता. अहो खालचं बटन नाही, वरचं बटन नाही, सगळंच काळं झालेलं. काय करणार त्याच्यामध्ये? काहीच करू शकत नाही आपल्याला. आणि आपलं अज्ञान ज्या वेळेला आता दिसतंय तेव्हा ते सगळं कळतंय की पाठीमागची बॅकग्राऊंड माझी व्यवस्थित दिसतीये, समोर दादा आहेत, तुम्ही सगळे उपस्थित आहात, हे अध्यारूत का होईना दिसत असतं. पण जेव्हा आत्म्याची भेट होते त्यावेळेला दुसरं तिसरं काहीही तिथं नसतं, फक्त आत्मरूपच असतं. आणि ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी कधीच संपलेली आहे. तोच द्रष्टा, तोच दृश्य आणि तेच दर्शन, सगळं एकरूप आहे, एकामध्येच आहे. ते सगळं त्रिपुटी संपलेली आहे. म्हणून ज्ञानदेव एका ठिकाणी म्हणतात, मग जे देखिजे ना देखिजे, ऐसी जे दशा निपजे, ते ते दर्शन ना माझे साचोकारे. म्हणजे देखिजे ना देखिजे, तुम्ही पहा किंवा नका पाहू, पाहणंही नाही न पाहणंही नाही, अशी जी व्यवस्था उत्पन्न होते ते माझं खरं दर्शन आहे. आणि आत्म्याची शब्दांनी स्तुती करताच येत नाही. आपण व्यक्तीची करतो, त्याच्या कर्तृत्वाची करतो, त्याच्या पदाची करतो, त्याच्या ज्ञानाची करतो, पण आत्म्याची शब्दांनी स्तुती करताच येत नाही, कारण त्याचं स्वरूप हे वाणीच्या पलीकडे आहे. अहो एवढ्या वेदांनी प्रयत्न केला, वेदसुद्धा म्हणजे त्रुटक झाले, कमी पडले वेदांना सुद्धा. म्हणून नेहमी आपण ते गाणं म्हणतो, वेदा नाही कळला नाही अंत पार ज्याचा. पण संत म्हणतात, कानडा राजा पंढरीचा. कारण हा जो कानडा राजा आहे, पंढरीचा आहे, हा परमात्माच आहे. म्हणून त्याचंही वर्णन कुणालाही करता आलं नाही. संतांनी मात्र सगुणाचं वर्णन केलेलं आहे, निर्गुणाचं वर्णन कुणालाच करता आलेलं नाही. म्हणून त्याचं कारण पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात पुन्हा ज्ञानदेव सांगतात, बोलतया बोलताची भेटे, तेथे बोलिले हे न घटे, ते मौन तव गोमटे स्तवन माझे. कधी कधी मौनातनं सगळं स्तवन होते, स्तुती होती. कारण बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो, मीच बोलणारी असेल आणि मला मीच जर भेटले तर कुणाची काय स्तुती करायची? म्हणजे तेव्हा बोलला हा व्यवहारच घडणार नाहीये. आणि ते मौन म्हणजे माझी उत्तम स्थिती आहे. अगदी हल्ली मलाही वाटायला लागलं, त्याच्या ताईंचं पाहिलं होतं की रोज 9 तासाचं मौन. अहो तुम्ही 9 मिनिट, 9 काय म्हणायचं, काही काळ का विने दिवसाचा शांत बसायला शिकणं आणि त्यावेळेला कुठलाही विचार न येणं, हे किती सोपं आहे का हो. म्हणून पुढं त्याच्यावर म्हणतायत ज्ञानेश्वर,
18व्यातली 11वी शिवी 1104 चौथी ओवी आहे. का जागृती जव उद्दीपे तव तव निद्रा हारपे मग जागी नलिया स्वरूपे नाहीच होय. ज्ञानदेवांनी निद्रा आणि जागृतीची खूप ओवे आपल्याला सांगितले. आता बघा, तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा पारायण करतोय, मला इतका आनंद होतोय ना की प्रत्येक ओवी आपण ही शिकलो आहोत, समजावून दिली आहे किंवा समजावून घेतो आहोत, आणि त्यातला अर्थ जो आहे तो बरोबर आपल्या अंतरंगात पुन्हा पुन्हा जर ते आपण टिपलं ना, तर तसं वागावंसं वाटेल. नुसती एकदा शिकली आणि आपल्या बास्तानात बांधून ठेवली असा तो ग्रंथ नाही. लोकांनी तसं केलेलं आहे. खूप जण सांगायचे मला की आम्ही फक्त आमच्या वडिलांनी घेऊन ठेवली होती, अमकं केलं होतं. कुणीतरी भेटी देतात, 75ला देतात, 61ला देतात, आणि ती छान अशी चांगल्या वस्त्रामध्ये बांधून, रेशमी वस्त्रामध्ये आम्ही पूजेच्या ठिकाणी फक्त ठेवतो. तर असं ठेवण्यासाठी आहेत का हे ग्रंथ? नाही. म्हणून का जागृती जव उद्दीपे, जशी जागृतीचा उदय होईल, मगाशी सांगितलं तसं, निद्रा म्हणजे अज्ञानाची निद्रा, आणि अज्ञान संपून ज्ञानाची जागृती जेव्हा होईल, तव तव निद्रा हरपे, तेव्हा तेव्हा ती निद्रा संपते. मग जागी न लिया स्वरूपे नाहीच होय. आणि मग पूर्ण जाग झाल्यानंतर पूर्णपणे ही झोप नाहीशी होते. मग ती पाहू शकत नाही आपण. म्हणून ज्ञानदेव चांगदेवांना आपणासारखं आत्मज्ञानी करू पाहतायत, आणि ते म्हणतात पुन्हा 18व्याच अध्यायात किती ओवे आहेत, केवढा 18वा अध्याय, 1810 ओवे आहेत. ज्यांनी आत्ता वाचले असतील, आता त्यांचा 3रा-4था दिवस चालला असेल, ज्या कोणी 4थ्या दिवशीचे वाचत असतील, प्रत्येक ओवीकडे बघा, काहीतरी आपल्याला त्यातनं मिळेल. ते हे गा आत्मज्ञान मज गोप्याचे ही गुप्तधन, परितो म्हणून आन केवी करू. हे जे आत्मज्ञान आहे हे गोप्य म्हणजे गूढ, गूढाचंही गूढ आहे, गूढापेक्षाही गुप्त आहे. आणि म्हणून तू आणि मी जर एकरूप आहोत, तर इथे कुणाची प्रतारणा करायची? ज्या वेळेला व्यावहारिक पातळीवर देहाच्या स्वरूपावर आपण त्याच्याकडं पाहतो, तेव्हा कमीपणा देणं किंवा मोठेपणा देणं हे सारखं चालू असतं. पण जेव्हा आत्म्याचं ज्ञान होईल, आत्मरूप होऊ, त्यावेळेला कोणी कुणाची प्रतारणा करायची, कुणी कुणाला कमी लेखायचं किंवा जास्त बोलायचं, हे त्यावेळेला घडणार आहे, आत्ता घडणार नाही. आणि आता ते दोघं एका उच्च पातळीवर गेलेत, म्हणून त्यांची सिद्ध भेट आहे, साध्य नाही आहे. साध्य म्हणजे अजून साध्य करायचं असतं, पण ती भेट त्यांची सिद्धच झालेली. म्हणून आपल्याला या सगळ्या चांगदेव 65तून ज्ञानदेवीचाच पुन्हा थोडासा आढावा घेत आणि पुढं जे आपल्याला अमृतानुभव पाहायचा आहे त्याचा थोडासा, म्हणजे काय म्हणू, स्पर्श करत ही चांगदेव 65 आपण समजून घेतो. आता पुढची ओवी बघा, 52वी ओवी बघूया आपण आता. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तू विण भेटी माझी तुझी. फक्त भेटीचं वर्णन आहे बघा. आता ही भेट वेगळी आहे, अलौकिक भेट आहे, आणि हिचं वर्णन काय काय करतायत ज्ञानदेव. तर तैसी उपजता गोष्टी, तैसी उपजता गोष्टी, न फुटता दृष्टी, मी तू वीण भेटी माझी तुझी. मी तू पण हे जे अगदी त्याच्या खाली अंडरलाईन आहे. तैसी म्हणजे त्याप्रमाणे. गोष्टी, ही सगळी गोष्टी संवाद जो चाललेला आहे, त्या उपजता म्हणजे त्या उपजल्या, उपजाव्यात, निर्माण व्हाव्यात. आणि उपजता दृष्टी न फुटता मी तू विण माझी भेटी. तर ही देहरूपाने भेट होणार आहे, त्याची काही चर्चाच करायला नको. आणि दृष्टी आपली न फुटता म्हणजे बहिर्मुख न होता. फुटणं म्हणजे खऱ्या अर्थानं फोडणं, फुटणं असा अर्थ नाही घ्यायचा. आपण सतत डोळे मिटले तरी बाहेरचाच विचार करतो, त्याला दृष्टी फुटणे म्हणायचं.
जसं वाचा फुटणे आहे की नाही, एखाद्याला कंठ फुटणे म्हणतो की तो आता खूप बोलायला लागला, तसं दृष्टी फुटणे. म्हणजे या दृष्टीनं सगळं काही बाहेरचंच पाहायचं. पण तैसी ही गोष्टी आहे. आता हा संवाद कसा आहे, ही भेट कशी आहे, तर दृष्टीनं फुटता म्हणजे दृष्टीनं न पाहता मी तू विणवी. आणि तैसी उपजिता गोष्टी, आणि गोष्टीसुद्धा जास्त गोष्टी पण इथं होणार नाही आहेत, फक्त भेट होणार आहे. आणि मी तूपणाची काय आहे त्या ठिकाणी सगळी म्हणजे पूर्णता होणार आहे. संपूर्ण म्हणजे त्या राहणारच नाही, तो भेद राहणारच नाही. म्हणजे अभिमानाशिवाय तुझी आणि माझी ही माझी तुझी भेटी अशी तुझी माझी भेटी आहे. आत्तापर्यंत त्या चांगदेवांना वाटत होतं की एवढे कोण आले ज्ञानदेव, एवढीशी तर लहान मुलं आहेत ती, आणि त्यांच्याजवळ कसलं ज्ञान असणार आहे. पण जेव्हा आता मी एक दिवशी पुन्हा सांगेन बरं का, चांगदेवांचं भरपूर चरित्र आहे, आणि ते वाचल्यानंतर लक्षात येतं की त्यांनासुद्धा आतून ओढ निर्माण झाली की अरेच्या मी स्वतःला इतका शहाणा समजतोय, पण ही इतकी लहान मुलं असून आईवडील नाही आहेत, आपलं जीवन जगतायत आणि एवढं समाजाला सगळं देत आहेत, तर त्यांना ओढीनं पाहायलाच पाहिजे, ही त्यांची ओढ होती. पण ज्ञानदेवांना मात्र ते समोर आल्यानंतर त्यांच्या देहाशी काहीच देणं घेणं नाही आहे, त्याचा विषयच नाही आहे. म्हणून दृष्टी म्हणजे दर्शन, उपजता म्हणजे निर्माण होणे, उत्पन्न होणे, आणि न फुटता म्हणजे कुठलाही भेदभाव न होता. म्हणजे आपण जसं सारखे ते 3 शब्द येतातच, दृश्य, द्रष्टा, दर्शन. तर ह्याचे कितीही व्यवहार झाले किंवा होत राहिले तरी तुझ्या माझ्या भेटीची जी गोष्ट आहे ना, ती जरा वेगळीच आहे. आणि आत्मस्वरूपात कसलाही भेद नाही आहे. न फुटता दृष्टी, इथे भेदभाव नाहीच आहे. आणि मी तू विण भेटी, मीपणा आणि तूपणा शिवाय भेट आहे, अभेद रूपानं कायम आहे. आणि म्हणून ज्ञानदेव अनुभवामृताच्या अज्ञान खंडन प्रकरणात सांगतात. त्याच्यात वेगवेगळी प्रकरणं आहेत, त्या अज्ञानाचं त्यांनी खंडन केलेलं आहे अमृतानुभवामध्ये. तेव्हा ते एका ठिकाणी म्हणतात, नाना चांदू एक असे, तो व्योमी दुजा दिसे, ते तिमिर कार्य जैसे तिमिर नव्हे. ज्या वेळेला माणसाला डोळ्याला एक आजार होतो तिमिर नावाचा, आणि त्यामुळं त्याला चंद्र एक असूनही अनेक चंद्र दिसायला लागतात, असंख्य चंद्र. व्योम म्हणजे आकाश, आकाशात दुसरा चंद्र दिसायला लागतो. तर हे तिमिराचं कार्य आहे. तिमिर म्हणजे तो आजार, तिमिर नावाचा रोग. आणि तो झाल्यानंतर त्याला असे 2-2 चंद्र दिसायला लागतात. काही वेळे लोक डॉक्टर विचारतात बघा, तुम्हाला दृष्टीपुढे हे समोर काय आहे, तर जर त्याच्या डोळ्याला काही आजार असेल तर तो म्हणून तिथं 2 वस्तू ठेवलेल्या. डॉक्टर हसायला लागतील, ते म्हणतील नाही तिथे एकच वस्तू आहे. म्हणजे फक्त चंद्राचंच दृश्य होतं असं नाही आहे, कुठल्याही गोष्टी अशा अधिक दिसायला लागतात, तो दृष्टीचा दोष असतो. आणि व्यवहारामध्ये म्हणून काय आहे की मी तू हे 2 व्यक्ती वेगळे असावे लागतात. आपण जेव्हा म्हणू आम्ही आता, तुम्ही समजा म्हणाल की आम्ही रुपाली ताईंना भेटायला जायचे, तेव्हा तुम्ही कोणतरी वेगळे असणार, की मी म्हणीन आता मला या ताईंना भेटायला जायचं, म्हणजे त्या वेगळ्या आणि मी वेगळ्या अशीच भावना आपल्या डोळ्यासमोर असते. पण ही दृष्टी आता भेदाची राहतच नाही, फुटतच नाही, ती बाहेर येतच नाही आता. आणि तू शिवाय, तूपणाशिवाय आणि मीपणाशिवाय ही भेट होती. किती जोर द्यावा, किती वेळा सांगावं. हो खरं म्हणजे अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी तेच सांगितलं होतं ना, की तू तुझं कर्तव्य कर, तू तुझं कर्तव्य कर, मनात काही आणू नकोस, मी केलं हेच ठरवू नकोस, मी केलं म्हणू नकोस, माझ्या हातून होते असं समजू नकोस. हे सगळं निमित्त मात्रम भव सव्यसाचीन, हे त्यांनी त्याला समजावून दिलं. तू केवळ निमित्त मात्र आहेस, मी सगळं. म्हणून 11वा अध्याय दाखवलंच विश्वरूप दर्शन. अगोदरच सगळं विश्व त्यांच्या
मुखामध्ये गिळंकृत होते. किती भयानक विभत्स वर्णनही त्यांनी केलं होतं की कसे ते अडकतायत, कसे होते. हे सगळं पाहिल्यावर तरी अर्जुनाला मग कळलं की अरेच्छा, मी जे समजत होतो की मी मारणार आहे, माझ्यामुळं असं होणार आहे, ते नाही आहे. तसं त्यावेळेला तू आणि मी ही भेद होता त्याच्या ठिकाणी. भगवंत वेगळा आहे आणि तो त्या दिवशी त्याला कळला आहे की हा भगवंत आहे, हा माझा सखा, हा माझा मित्र. म्हणून तो म्हणतो ना, मी तुला सखा रेन, मित्र रेन, अशा अरे तुरेच्या गप्पा मारल्या, नाका मारल्या, म्हणून मला आता क्षमा कर. आता इथे व्यवहारात सुद्धा एखादी मोठी व्यक्ती आपल्यासमोर येऊन बसते. आजच कोणी पाठवले ते एका ग्रुपवर आले बरं का. आपल्याला वेळ कदाचित संपून जाईल, 1-2 मिनटं अगदी छोटासा किस्सा सांगते की मोठ्या मोठ्या लोकांना म्हणजे मी म्हणजे केवढा किती ज्ञानी असं वाटत असतो. तुम्ही कदाचित तो प्रसंग ऐकलेला असेल. रामचरित मानस ज्यांनी लिहिलेलं आहे तुलसीदासांनी, आणि तुलसीदास जसे कथा सांगायचे तसेच तिथे दुसरेही अनेक त्या कथा ऐकून ऐकून तरबेज व्हायचे. तर अशी एक पद्धतच ठरलेली आहे बघा. आत्ता सुद्धा आम्ही गडावर गेलो होतो ना, तर रोज कीर्तन होणार, रोज प्रवचन होणार, पण हनुमंतासाठी एक गादी अशी छान केलेली असते, त्याच्यावर श्रीराम लिहिलेलं असतं आणि त्या जागी कुणीही बसायचं नसतं. सगळ्या बायकांना वाटायचं इथं जागा रिकामी आहे, इथं बसू तिथं बसू. नाही, तिथं कोणाला बसूनच देत नाही. तसे एक मोठे वकील असतात, अगदी विश्वविख्यात म्हणू किंवा अगदी चांगले पट्टीचे, आणि ते रोज त्या प्रवचनाला यायचे, निरूपणाला यायचे. आणि ते जे महाराज होते किंवा समजा तुलसीदास, ते म्हणायचे की या हनुमंता या, इथे स्थानापन्न व्हा. तर त्यांना ते कळायचं नाही की इथं कुठं हनुमंत येऊन बसणार आहे आणि त्याच्यासाठी वेगळी जागा कशाला ठेवतात. ते किती दिवस ते ऐकतात आणि त्यांचं प्रवचन त्यांना फार आवडायचं, कथा आवडायची, नतमस्तक व्हायचे. पण एक दिवशी ते न राहून म्हणाले की तुम्ही म्हणताय हे खरं आहे का, इथे खरंच हनुमंत येतात का हो? तर ते म्हणे हो येतात. काय चॅलेंज काय म्हणे, तुम्ही ते सिद्ध कसं करणार? म्हणे ह्या गोष्टी सिद्ध करताच येत नाहीत. जसं आता आत्मरूप आपल्याला दिसल्यानंतर असं सांगता येत नाही की हा यांचा आत्मा आहे ना माझा आत्मा आहे, नाही. इतकं त्यांनी म्हणे ठीक आहे, तुम्ही उद्या मी हे झाल्यानंतर, कथा झाल्यानंतर ती जी गादी आहे ती घरी घेऊन जा म्हणे, आणि दुसऱ्या दिवशी घेऊन या, इथे घेऊन या. आणि इथे एकदा अंथरल्यानंतर मी जेव्हा म्हणेन की हनुमंता आता इथं स्थानापन्न व्हा, ते झाल्यानंतर तुम्ही ती गादी उचलायचा प्रयत्न करा. दोघांमध्ये बीट लागते की जर ती गादी उचलली तर महाराजांनी शरण जायचं आणि हे सगळं व्यवसाय सोडून द्यायचा, कथा सांगण्याचा. आणि जर ते वकील हारले, ती गादी उचलता आली नाही, तर ते म्हणे मी व्यवसाय सोडून ती कथाच फक्त करायला घेईन आणि कथाच कीर्तनातच रमीन. आता सगळ्यांना हे कळलं होतं की असं असं ठरलंय, म्हणून रोजच्या 5 पट तिथं गर्दी झाली आणि सगळे लोक तिथं आले. आल्यानंतर त्यांनी पाहिलं, आता झालं, हनुमंता या स्थानापन्न व्हा, मी तुम्हाला विनंती करतोय, अगदी आंतरिक तळमळीनं. आणि त्यांनी सांगितलं की आज माझं आता हे करू नका हं, आज आता माझ्या सत्वाचा म्हणजे सत्वाची परीक्षा आहे, तर तुम्ही नक्की या. हनुमंता हनुमंता करून त्यांनी आळवले आणि तो आलेला आहे, तो दिसत नव्हता. आता ते म्हणले वकिलांना, या वकील महाराज या आणि ती गादी उचलून दाखवा. उचला म्हणे, तुम्हाला उचलायची ना उचला. अहो ते वकील तिथं गेले, त्या गादीच्या जवळ स्पर्शसुद्धा त्यांना करता येईना, त्यांचा हात मागेच जायला लागला. उचलणं तर लांबच राहू दे, अजून बघतायत प्रयत्न करून, तर त्यांचे हात अगदी ओढले गेले आणि काहीच त्यांना ते होईना. ही आत्मशक्ती, एवढी आंतरिक ते हनुमंताशी एकरूप झालेले होते महाराज. तुलसीदास असतील की दुसरेही कोणी असतील, तर हे जे आहे ना, हे साष्टांग दंडवत घातलेलं आहे, त्यांनी लोळण घातलं आणि क्षमा मागितली की मला क्षमा करा. असंच या समर्थांच्या बाबतीतही खूप ठिकाणी झालेलं आहे. सगळे जे मुस्लिम सरदार होते खूप त्रास द्यायचे, चॅलेंज द्यायचे. त्यांनी तसंच केलं होतं एक दिवशी त्या जयरामला, की म्हणे खरंच आहेत का तुझे श्रीराम, एका दिवसात असं होईल का? कथा ऐकली की लगेच त्याला ही ताकद येईल का?
आणि तिथेही ते समर्थांनी चॅलेंज दाखवलं की तुम्ही माझ्या मागे येऊन दाखवा, मी तुम्हाला ते महाराज म्हणजे श्रीराम आहेत हे दाखवीन. आणि मग गडावरनं एवढ्या अशा सूक्ष्म छिद्रातनं समर्थ गेलेले, त्यांचा शिष्य पण गेलेला आहे. मग त्या सरदाराला कुठे येता येत, मग तो तिथे लोळण घालतो आणि तो त्यांचा शिष्यत्व पत्करतो. अशा खूप घटना घडलेल्या आहेत. जाऊ द्या, तसेच हे आहेत असं म्हणूया आपण. आता इथे थांबूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. ज्यांना